नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषयाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा मित्रांनो, चला तलाठी आली, तलाठी भरतीचं सगळं सुरू झालं. आता तेच व्हिडिओ बघत बसू नका, आता तयारीला लागा. कारण जर आता तयारीला लागले नाही तर तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठलेच राहणार नाहीत. बघा, कॉम्पिटिशन कुणासोबत आहे हे पहिल्या व्हिडिओत मी सांगितलंय. त्यामुळं वेळ घालवू नका. सर हे होईल का, सर ते होईल का, सर असं होईल का, सर तसं होईल का. फक्त आता एकच लक्षात ठेव, जाहिरात आली आहे, तारीख आलेली आहे, अभ्यासक्रम आलेला आहे. मला अभ्यास करायचा आहे, काय व्हायचंय काय नाही व्हायचंय ते पुढच्या पुढं पाहून घेऊ. त्यामुळे काय कर, पहिले स्पर्धा विषय अकॅडमी ऍप डाउनलोड कर. ठीक आहे, त्यानंतर स्पर्धा विषय अकॅडमी युट्यूबला सबस्क्राईब कर, लाईक कर, शेअर कर. टेलिग्रामची लिंक दिली आहे, तिथे जाऊन जॉईन राहा. काय सांगतोय, ऑथेंटिक गोष्टी आपण देत असतो. हा आपला इतिहास आहे. त्यामुळे तू लक्षात ठेव, जे सांगतोय ते ओके आणि एकदम परफेक्ट असणार आहे. फक्त आता ओके मध्ये परफेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तुला रणनीती पण परफेक्ट पाहिजे. मग सर मी हे पुस्तक घेऊन येतो, सर मी ते पुस्तक घेऊन येतो, मग मी सगळे पुस्तक आणतो आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतो. मित्रा, काहीच होणार नाही. मग तुझं असं करशील तर, कारण तुला जर जिंकायचं असेल तर स्मार्ट वेने जावं लागेल. तुझ्याकडे 2.5 ते 3 महिने, 3 महिने धर चल, आणि या 3 महिन्यात तू ठरवलं तरी जर फर्स्ट टू लास्ट पुस्तक विषयांचा वाचा ठरवलं तर तुझे 2 ते 3 पण विषय कंप्लीट होणार नाही आणि मग तुझी ट्रेनिंग निघणार नाही. म्हणून तू किती वेळ अभ्यास करतोय यापेक्षा तू कसा अभ्यास करतोय, काय करतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि आता तेच आपण बघणार आहे. तलाठी व्हायचंय, हो व्हायचंय, सांगा कमेंट मध्ये नक्की टाका. तलाठी व्हायचंय का, मी तलाठी होणार, टाका कमेंट मध्ये, सगळ्यांनी टाका. मी कमेंट मध्ये बघणार. ठीक आहे, मी तलाठी होणार म्हणून. चला बघा, तलाठी व्हायचंय, फक्त एवढंच करा. मग एवढंच काय करा तर म्हणजे काय सर, हा काय बाजारचा भाजीपाला आहे का, तर अजिबात नाही. बघ आता सांगतो बघा. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बघा, आपली ही बॅच आहे. तुम्हाला पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं, एकदम महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम, ज्यांची चेहरे बघितल्यावर तुम्हाला त्यांच्याकडून शिकण्याची इच्छा असते, असे सर्व चेहरे तुमच्या समोर शिकवण्यासाठी घेऊन येत आहोत मित्रांनो. त्यामुळं परफेक्ट नियोजन लावलंय. तुम्हाला फक्त करायचं आहे, काय करायचं रे, स्पर्धा विषय अकॅडमी ऍप डाउनलोड करायची आहे. त्यात जाऊन तलाठी प्लस, तलाठी भरती प्लस एमपीएससी ग्रुप सी फ्री 2026 ही बॅच परचेस करायची आहे. फीस 3,000 रुपये पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी. कुणी म्हणेल बॅचची मार्केटिंग करताय का, तर हो, आपलं असं आहे, ताक प्यायला गेल्यावर भांडण लपवायचं नसतं. ठीक आहे, चलो चला बघा, या प्रकारे बाकी सगळं तुम्हाला बॅच लॉन्च उद्या होणार, सगळं उद्या करणार आहे. त्यामुळे जॉईन राहा चॅनलला. आणि अजून एकदा सांगतो, बघा मित्रांनो, लक्षात घ्या, बघा लक्षात घ्या, आपलं थंबनेल काय रे, लक्षात घ्या, आपलं थंबनेल काय होतं, तलाठी व्हायचंय. आणि त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल, काय करावं लागेल, अशा प्रकारे स्ट्रॅटेजीज करावी लागेल. बघा काय स्ट्रॅटेजी, पहिलं सोपे विषय, अवघड विषय. नंतर कुठून मार्क्स कव्हर होत आहेत, कुठून मार्क्स आम्हाला मिळणार आहे, ते सर्वात महत्वाचं आहे. बघ, त्यानंतर ऍव्हरेज एरिया, इथं जास्त ताकद लावण्याचा अर्थ नाहीये, महत्वाचं उचलायचंय. हे सगळं आपण पुढे बघूया. ठीक आहे, चलो. त्यानंतर काय रे, महत्वाचे टॉपिक, कोणते टॉपिक तू करायला पाहिजे. आता याचा स्पेशल व्हिडिओ येईल, त्यामुळे तुम्हाला सांगेल तरी मी. ठीक आहे, त्यानंतर स्मार्ट वर्क, या गोष्टी पाहायच्या. काय, तुला सोपे विषय कळले पाहिजे, तुला अवघड विषय कळले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुला कुठून मार्क्स मिळणार आहे ते कळलं पाहिजे, कुठून मार्क्स ओढून आणावे लागणार आहे ते कळलं पाहिजे. त्यानंतर तुला कशावर फोकस करणं गरजेचं आहे आणि कशाला सोडणं गरजेचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. बघा, आयुष्याचा एक नियम सांगतो पोरांनो, आयुष्यात काय धरायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे हे जर योग्य वेळेवर कळलं ना, तर आयुष्याचं सार्थ झालं समजा. चला पुढे जाऊ. बघा, ऍव्हरेज एरिया, स्मार्ट वर्क करायचं. मग काय मास्तर आहे, तर चला पहिल्या स्लाइड पासून आपण सुरुवात करू. मग पुन्हा एकदा एनर्जी आली पाहिजे ना रे पोरांनो, तर त्यासाठी बघा आपल्या थंबनेलवर काय लिहिलंय रे, तलाठी व्हायचंय ना. बघा क्वेश्चन मार्क आहे, व्हायचं ना रे तलाठी. जरा चला, ज्यांना तलाठी व्हायचंय त्यांनी कमेंट मध्ये लगेच टाका, मी तलाठी होणार, मी ग्राम महसूल अधिकारी होणार. ही कॉन्फिडन्स तुम्हाला देईल तुमचीच कमेंट. आज कमेंट करा आणि परीक्षा झाल्यावर बघा आणि तेव्हा मला सांगा. चला पट 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 कमेंट करा. चलो स्टार्ट. बघा पुढे बघा. ठीक आहे, लक्षात घ्या, सोपे विषय, अवघड विषय. आता बघ, त्यातला पहिला मुद्दा करा आपण पोरं. बघा काय, तर अवघड विषय. काय आहे अवघड विषय, तर असे विषय जे अवघड आहे, म्हणजे अवघड म्हणजे कसं हो, म्हणजे रॉकेट सायन्स आहे काय, तर अजिबात नाही. ते विषय असे की ज्या विषयांना वेळ लागू शकतो, ते डायरेक्टली तुमच्याकडून कव्हर होऊ शकत नाही. त्याला एक बेस नावाची गोष्ट
परफेक्ट पाहिजे तेव्हा ते होऊ शकतं. गणित बुद्धिमत्ता आहे, अर्थशास्त्र आहे, म्हणजे इथं तुम्हाला कन्सेप्टचा खेळ सगळीकडे. इथं पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, इथं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, विज्ञानात पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मान्य फॅक्च्युअल डाटा मिळणार तुम्हाला विज्ञान अर्थशास्त्रामध्ये, पण तिथं लक्षात घ्या अगोदर काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. मग पोराव बघा, गणित हा विषय, गणित आणि बुद्धिमत्ता याच्यातले काय करा. मग आता मी सगळं पुस्तक करू का? अजिबात नाही. पुस्तक आण. मग पुस्तक आणल्यावर काय करून असतात, तर पुस्तक आणल्यावर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तुझा हा असणार आहे की त्यातून तुला महत्वाचे टॉपिक्स निवडायचे. मग मास्तर मी महत्वाचे टॉपिक निवडू कसे, मला कळेल कसं? मी प्रथमच एमपीएससी पॅटर्न बघतोय, तर त्यासाठी पीवायक्यू बुक घे. पीवायक्यू बुक मध्ये जा आणि तुला जर त्याला टाइम नसेल तर पीवायक्यू बुक मधून सगळ्यात पहिले काय कर मित्रा, सगळ्यात पहिले ते टॉपिक्स कोणते ते बाहेर काढ. कोणते तिथे दिलंय, इतके इतके प्रश्न आले ह्या वर्षी, काढ कोणते असे 10 टॉपिक आहे प्रत्येक विषयाचे, सर्वात जास्त क्वेश्चन तिथून आलेले आहे. झालं मग तुझं महत्वाचे टॉपिक आयएमपी टॉपिकचं कव्हर. कोणताच व्हिडिओ बघू नको, ना माझा ना कोणाचा. आता यापेक्षा दुसरी गोष्ट सांगतो, फक्त एवढंच करा. मला पहिला पॉईंट पळावं, सगळ्यात पहिले तुम्ही एमपीएससीचं पहिल्या पॅटर्न पहिल्यांदा परीक्षेत असाल तर सर्वात पहिले 2022 पासून तर 26 पर्यंतचे सर्व कंबाईनचे बुक पुस्तक सर्व पेपर्स एकत्र करा प्रिव्हियस इयरचे, आणि त्याच्यातून काय करा रे, एक कागद घ्या. त्या कागदावर काय करा रे, त्या कागदावर सगळ्यात पहिले लिहा 2021, 22, 23, 24 इकडे चॅप्टरचे नाव टाकून ठेवा, आणि कोणत्या वर्षी कोणत्या चॅप्टरवर प्रश्न आला होता, आणि सगळ्यात मार्क पुढे लिहून ठेवा. काय लिहून ठेवशाल रे पुढं, काय की नेमकं कोणत्या घटकावर याच्यातून प्रश्न आला होता. म्हणजे काय झालं तुमचं, तुम्हाला 2022 ते 2020 ते 2026 मध्ये कोणत्या विषयात कोणते टॉपिक जास्त येतात हे कळलं. सेकंड बिग पॉइंट कोणता कळतोय तुम्हाला, की कोणत्या आता विषय विषय मधले टॉपिक तर कळले, पण त्याच्यातले कोणत्या घटकावर जास्त क्वेश्चन येतात हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे तुम्ही परीक्षेच्या जवळ चाललाय, तुम्ही पॅटर्नला ओळखतायत. घाबरू नका पोराओ, लक्षात घ्या. या प्रकारे जा. समजलंय तुम्हाला? या प्रकारे तुम्हाला जावं लागल. मग प्रिव्हियस इयर पेपर तुमच्याकडे डेटा तुमचा स्वतःचा तयार होईल, एक शीट तयार होईल की कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक येतात आणि त्यात कोणते घटक येतात. सेम टू सेम तसंच घ्यायचं आणि तसंच पूर्ण 3 महिने फॉलो करायचं. विजय तुमचाच आहे. घाबरू नका रे, मी सरळ सेवा करतोय आणि मग माझ्याकडून होईल का वगैरे वगैरे, अजिबात का. तर पुन्हा सांगतो बघा काय करायचं आहे. तुम्हाला एक शीट घ्यायची आहे, लक्षात घ्या, आणि मग त्या शीट मध्ये तुम्हाला लिहायचंय पोरं. त्या शीट मध्ये काय लिहायचंय रे, लक्षात घ्या. जे मी तुम्हाला सांगितलंय क्वेश्चन तसं. चला हे झालं. सेम टू सेम अर्थशास्त्राला तेच करणार, विज्ञानाला तेच करणार. बरं हे केलं मग तुम्हाला एक गोष्ट तिथे जाणवल, आणि ती गोष्ट म्हणजे काय, विज्ञानाला फॅक्च्युअल क्वेश्चन्स पण असतात. मग फॅक्च्युअल क्वेश्चन कन्सेप्ट क्वेश्चन पेक्षा फॅक्च्युअल क्वेश्चन पाठ करणं गरजेचं असतं. मग ते पाठ करा. पाठ करताना काय करा, रट्टा मारू नका, समजून घ्या. ओके, रिपीट रिव्हिजन करा. ठीक आहे. अर्थशास्त्रातून तुम्हाला कळेल की बाबा ही आकडेवारी ही कायम विचारत आलो, मग मला या वर्षीची ही आकडेवारी पहिले काढून ठेवावं लागेल. म्हणजे इथले 2-3 मार्क फिक्स झाले, इथले 2-3 मार्क फिक्स झाले, वरच्या वर मार्क वाढायचं का. इथून तुम्हाला मार्क्स झिना अवघड आहे, इथून तुम्हाला मार्क्स ओढावे लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला अशा प्रकारे इथं काय टेक्निक तुमची यूज करावी लागणार आहे पोराव. चला पुढे बघू. ठीक आहे, समजलंय अवघड विषयाला काय करायचं. सोपे विषय भूगोल आहे, राज्यशास्त्र, इतिहास चालू घडामोडी आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय कोणता आहे, तर लक्षात घ्या इथं 15 मार्क्स आहे. थांबा बघा, इथं 15 मार्क्स आहे. किती 15, इथं 10 मार्क्स आहे, इथं 15 मार्क्स आहे. चला इथं 10 मार्क्स आहे. मग तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय असा आहे जो मार्क देतो पण आणि ज्याला जास्त मार्क्स पण आहे. त्यामुळं या विषयाला इतकं रेटा की मित्र हो, याच्यातला कुठलाच प्रश्न जाता कामा नाही. कारण राज्यशास्त्राचा जर प्रॉपर अभ्यास केला तर पूर्ण 15 पैकी 14-13 मार्क्स घेतात. त्यामुळे याच्यावर फोकस करा. त्यानंतर चालू घडामोडी, इथं तुम्हाला सहजासहजी मार्क्स मिळणार नाहीये, पण याला सतत वाचत राहिला तर 100% सांगतो 10+ मार्क तुम्ही इथं वरतायत. राहिलं इतिहास आणि भूगोल 10 मार्काला आहे. क्वेश्चनची डेट जास्त वेळ नसती राहत. ठीक आहे, मेन्सला झाली, प्रीला नाही. फक्त काही ठराविक घटक असतात, ते पाठ करा प्रॉपरली, 100% तुमचं काम होतंय. इथं तुम्हाला 9+ मार्क घ्यायचे, इथं तुम्हाला 8+ मार्क घ्यायचे. समजलं का पोराओ? या प्रकारे जर गेला तर 100% सांगतो तुम्हाला मी, तुमचा निकाल आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. 9+. ओके, हा
10 मार्काला. समजलं का रे पोरांनो? या प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे. लक्षात घ्या, सोप्या विषयाचं असं. मग याच्यात काय, याच्यात खणून हाणून रेटून हाणायला याच्यातला मार्कच गेला नाही पाहिजे, कारण हे मार्क देणारे सांगड आहे. आणि मग याच्यातले मार्क जर गेले तर मग तुम्ही निकालातून बाहेर पडलात समजा. लक्षात घ्या, याला असं घासा. तुम्ही म्हणाल सर लोक सांगता अवघड विषयाला घासा, मी ते सांगतोय अवघड विषयाला घासा, पण जे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देणार आहे त्याला पहिले उचलून घ्या पोरा हो. ठीक आहे, चलो चला पुढे जाऊ. आता तयारीची दिशा हीच यशाची गुरुकिल्ली. मग तुम्हाला दोन गोष्टी कळल्या पाहिजे. मार्क्स कव्हरिंग एरिया कोणता आहे? मार्क्स कव्हरिंग एरिया मध्ये म्हणजे काय येतंय? फॅक्च्युअल पॉइंट म्हणजे कसं डायरेक्ट पॉइंट पाठ करायचे, वन लाइनर पहिले पाठ करा. पीआयक्यूचा सराव जो मी तुम्हाला अगोदर सांगितला बघा. जर तुम्हाला कंबाईन पास व्हायचे असेल तर पीआयक्यू हाच तुमचा कान मंत्र आहे, बाकी काहीच नाही. पीआयक्यू ला एवढं 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 घासा की त्या पीआयक्यू तुला म्हणलं पाहिजे अरे बस पत्तर वाया झाल्या पण तू काय मागं हटत नाही म्हणून. ठीक आहे, चला पुढे. रिव्हिजन कंटिन्यू. तू एकच टॉपिक कर, काही हरकत नाहीये, पण या एक टॉपिकला तुला एका दिवसात रिवाइज करायचं आहे. कारण आता ती वेळ तुझ्याकडे नाहीये. पहिले सगळ्या विषयाची रीडिंग करतो आणि मग पुन्हा येतो, अजिबात नाही. एकदा पूर्ण प्रॉपर रीडिंग मारायला, प्रॉपर रिव्हिजन कर. टॉपिक झाला रिव्हिजन, टॉपिक झाला रिव्हिजन, लगेच पीआयक्यू धड 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 असं ठेव. इकडे बघ, रीडिंग रिव्हिजन, रीडिंग रिव्हिजन, सॉरी रीडिंग पीवायक्यू परत रीडिंग. हा फॉर्म्युला यूज कर, 100% जिंकला समज भावा. चला पुढे. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. चला मग आता पीवायक्यू सर्व घ्यायला तुम्हाला सांगितलंय. चला आता ऍव्हरेज एरिया जो मी तुम्हाला अगोदर बोललो होतो, मग जिथं तुम्हाला जास्त ताकद लावा लागते, कन्सेप्ट ह्या क्लिअर करायला ताकद लावा लागणार आहे. ट्रिकी चॅप्टर असतात, करता करता होत नाहीये, ऍव्हरेज करा. बघा समजा गणिताचे काही चॅप्टर येत नाहीये, पीआयक्यू मध्ये बघा गणिताच्या या चॅप्टरवर कोणत्या लेवलचा क्वेश्चन विचारलेला आहे त्याच लेवल करा, त्याच लेवल करा. बाकी इकडे तिकडे बघू नका आता. ठीक आहे, मोजकच करा रे, मोजकच करा पण परफेक्ट करा. म्हणजे कसं बघा, ट्रिकी चॅप्टर म्हणजे समजा मला आता समजा एक सांगतो उदाहरण. मला समजा शेकडेवारी अवघड जातंय, शेकडेवारी मी काय करणार रे, पूर्ण शेकडेवारी चॅप्टर नाही रे करणार. पूर्ण शेकडेवारी चॅप्टर मी करणार नाही, तर मी या शेकडेवारी चॅप्टर मध्ये बघाल पीवायक्यू मध्ये कोणत्या लेवल पर्यंत क्वेश्चन आले तितकेच क्वेश्चन मी कराल. लक्षात घे मित्रा. ठीक आहे, चला. अवघड मुद्दे खूप डीप आहे, लक्षात राहत नाही, विसरून जातात. ते एका कागदावर लिहून घ्यायचं, रोज एक नजर मारायची मित्रा, रोज एक नजर मारायची. ठीक आहे, चला. त्यानंतर गोंधळात टाकणारे विषय काय असतं, काय काही कन्सेप्ट गोंधळात टाकतात, त्या पण एका कागदावर लिहून घ्यायच्या आणि त्या पुन्हा पुन्हा वाचायच्या, क्लिअर होत जातंय बघ. चला, आणि रिव्हिजन जे मी तुम्हाला पुन्हा सांगितलं बघा, अशा प्रकारे करा. आणि हे जर तुमच्याकडून होत नसेल तर बॅच जॉईन करा. तुम्हाला सांगतो माझी जिम्मेदारी तुमची परीक्षा कशी काढायची ती फक्त सांगतोय तसं करा. लढायचं लढायचं रडायचं नाहीये. चला आता आता लगेच तुम्हाला कळलं असेल, फुल एनर्जी राहायचं असेल तुम्हाला स्पर्धा अकॅडमी सोबत राहावं लागेल. पुढचा व्हिडिओ लवकरच आहे. काय अडचणी सांगा. आणि पुन्हा सांगतोय, मी तलाठी होणार, मी भाऊसाहेब होणार, मी ग्राम महसूल अधिकारी होणार. चला कमेंट करत चला. ठीक आहे, चलो थांबूयात. चॅनलला जॉईन राहा. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी जा आणि लवकर बॅच घ्या, कारण 50 विद्यार्थ्यांना आपण 3000 फीस ठेवली आहे, नंतर फीस वाढणार आहे. तुम्हाला स्टाफ पण कळेल, सर्व कळेल. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.